काल एक मूवी बघत असताना एक डायलॉग होता कादर खानचा, एक एक रुपया जमा करून 100 बनतात, 100 जमा करून 1000 बनतात, 1000 जमा करून लाख बनतात आणि लाख जमा करून करोड बनतात. ज्याला त्या 1 रुपयाची किंमत नाही ना, तो कधी करोडपर्यंत जाऊच शकत नाही. सेम तुमच्या SIPचं आहे. ज्याला त्या SIP हे बीज आहे तुमच्या करोडपती बनण्याचं किंवा तुमचं वेल्दी बनण्याचं किंवा तुमचा एक चांगला मोठा पोर्टफोलिओ बनवायचा. पण ज्याला त्याची किंमत नाही ना, त्याची ते कधी बनवू नाही शकत. इक्विटी मार्केटमध्ये एक लक्षात ठेवा, सायकल जी असते ती कम्प्लीट केल्याशिवाय कधी पैसे बनणार नाहीत. ज्यांनी कोविड बघितलंय तो वॉरच्या वेळी जास्त पैसे टाकत असतो. ज्यांनी हे वॉर पहिल्यांदा बघितलंय त्याला परत अशीच एखादी वाईट घटना घडणार आहे आणि तेव्हा मार्केट खाली जाणार आहे ना, ते सांभाळून घेण्याची ताकद येणार आहे. तुम्हाला असे वाईट फेज इक्विटी मार्केटमध्ये बघावेच लागतात आणि ह्याच्यामध्ये जो टिकतो ना त्याचेच पैसे बनतात आणि तेव्हाच कंपाऊंडिंग होतं आणि तेव्हाच मोठे पोर्टफोलिओ बनतात. नाहीतर प्रत्येक जण SIP का चालू करतो? मोठे पैसे बनवण्यासाठीच ना स्टार्ट करतो. पण टिकतो कुठे? 2-3 वर्षामध्ये बाहेर निघून जातात लोक. आलं लक्षात? आणि जो टिकला ना त्याने हे सर्व अचीव्ह केलंय, करतायत आणि करणार.